नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण शिवजयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत. अत्यंत सोप्या आणि सुंदर शब्दामध्ये आणि कडक असे शिवजयंतीचे भाषण पाहणार आहोत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आमचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचे होते. जिजाऊंनी त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुन आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. लहान वयातच शिवबांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, अफझलखानाचा पराभव, शाहिस्तेखानाची फजिती यासारख्या एक ना अनेक स्वाऱ्या केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी वाहिले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला. त्यांनी परस्त्रीला मातेचा दर्जा दिला. नेहमी स्त्रियांचा आदर केला. सर्व धर्मांना समान न्याय दिला. म्हणूनच जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. माझ्या राजांचे विचार आणि कार्य शब्दात मांडणे अशक्य आहे. शब्देही अपुरे पडतील अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती. शेवटी इतकेच म्हणेन, आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. धन्यवाद. जय शिवराय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.